अमरावतीमध्ये दर्यापूर अकोला मार्गावर दोन दुचाकींना अपघात, दोन्ही स्वार ठार. दोघांपैकी एक दर्यापूरचा, एक अमरावतीचा. नातेवाईकांचा आक्रोश. यवतमाळमध्ये महिला बँक ठेवीदारांना मिळणार 22% रक्कम. बेमुदत उपोषण मागे. 173 कोटी रुपये आहे अडकून. अकोला जिल्ह्यातील ओकोटात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीकरिता रस्सीखेच. नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला. राजकीय हालचालींना वेग. बुलढाणामध्ये समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली. ही दुर्घटना 3 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 10 वाजता घडली. वाशिममध्ये प्रशासन लागले कामाला. आचारसंहितेची अंमलबजावणी. जिल्ह्यातील 4 नगर परिषद, 1 नगरपंचायतीत रणधुमाळी. राजकीय आखाडा तापणार. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यात सायंकाळी 6 वाजताच बंद होतो व्याघ्र प्रकल्पाचा नाका. 40 गावांच्या आदिवासींच्या गावाला वळसा. वेळेत बदल करण्याची मागणी. यवतमाळमध्ये महादीप परीक्षेत 5764 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. 16 केंद्रावर पार पडली परीक्षा. विविध केंद्रावर अधिकाऱ्यांनी दिल्या भेटी. अकोलामध्ये जरूर जवळका येथे कार्तिकी सोहळा. विविध ठिकाणांच्या दिंड्या व वारकरी गावात दाखल. बुलढाणामध्ये जालना पुलगाम मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव केंद्रात दूर खातोय. मार्गाचे काम कधी होणार सुरू? अनेकांचे जीव घेतोय अरुंद महामार्ग. वाशिममध्ये वोणजा येथे कोल्ह्याच्या 2 दिवस धुमाकूळ. 9 जणांना घेतला चावा. महिला मुलांचाही समावेश. अमरावती जिल्ह्यातील पुसला येथे घरातील तब्बल 106 वर्षे वयाच्या आजीचा वाढदिवस आप्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. हा क्षण आजीबाईसाठी नवलाईचा आणि पंचक्रोशीत चर्चेचा ठरला. यवतमाळमध्ये वन विभागाने केला खेळ लाकूड तस्करीचा पर्दाफाश. वाहन जप्त. घाटंजी येथे खापरी नाक्यावर कारवाई. चालक पसार. 2 लाखाचा मुद्देमाल जप्त. अमरावतीमध्ये दामण गावातील दुसरा भुयारी महामार्ग नागरिकांसाठी खुला. लोकार्पणानंतर भुयारी मार्गाची पाहणी करताना अर्चना रोठे यांच्यासह मान्यवर. आता कृषी अधिकारी बदलले तरी नंबर तोच. कॉन्टॅक्ट राहणार. शेतकऱ्यांना होणार फायदा. कृषी विभागाशी संपर्क साधणे झाले सोयीचे. अकोलामध्ये बुकिंग नंतर स्लॅट मिळणार तरच कापूस विकता येणार. शेतकऱ्यांना 3 दिवस आधी एपवरून स्लॅट बुक करणे बंधनकारक. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहरात उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून डॉक्टर ठार. मुलगा गंभीर जखमी. वाशिममध्ये श्री गुरु नानक जयंतीनिमित्त वाशिम येथील श्री शिवाजी किड्स शाळेत 4 नोव्हेंबर रोजी कार्यक्रम पार पडला. अमरावती जिल्ह्यातील बडनेरात काकड आरती सप्ताहानिमित्त शोभायात्रा. काकड आरती सप्ताह सोहळ्यात सहभागी झालेले बडनेरावासी. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील आदर्श हायस्कूलमध्ये सत्कार समारंभ. अकोलामध्ये शालिमार स्टेशनवर या रिमॉडेलिंगमुळे अनेक गाड्या रद्द. गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. काहींचे मार्ग बदलले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सिंधी समाजाच्या खामगावात निषेध मोर्चा. अमित बघेल यांच्यावर तातडीने कारवाईची मागणी. वाशिम जिल्ह्यात 15 नोव्हेंबर पासून हमीभावाने होणार मूग, उडीद व सोयाबीन खरेदी. नाफेडची नोंदणी प्रक्रिया सुरू. शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहन. अमरावतीमध्ये राळेगावात खासगी कापूस खरेदीला 7110 रुपयाचा दर. शुभारंभालाच दाखल झाली 200 वाहने. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे पंचायत समिती सदस्यपद नको रे बाबा. अपुऱ्या निधीमुळे अनुतेह उमेदवारी देताना कसोटी. अकोला जिल्ह्यातील उरोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमलेला सफाई कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून अनुपस्थित असल्याने केंद्र परिसर, प्रसूतीगृह तसेच रुग्ण विभागात अस्वच्छता पसरली. बुलढाणामध्ये तामगाव पोलीस ठाणे हद्दीत 2 देशी कट्ट्यासह 4 जिवंत काडतुसे हस्तगत. नांदेड येथील एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. वाशिममध्ये सीसीआयकडे बुकिंग नंतर स्लॅट मिळाला तरच कापूस विकता येणार. शेतकऱ्यांना मोबाईल ॲपद्वारे 3 दिवस आधी ॲपवरून स्लॅट बुक करणे बंधनकारक. अमरावतीमध्ये शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष सुरेंद्र मेटे बिनविरोध. मोहम्मद नाझीम यांच्या राजीनाम्यामुळे घेण्यात आली निवडणूक. यवतमाळमध्ये वणी शहरातील भीमनगर येथील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेकडे निवेदनातून केली. अकोला जिल्ह्यातील महान येथे काटेपूर्णा धरणातून अकोला शहराला पाणी पुरवठा करणारे जलवाहिनीवरील वल्हवला गळती लागल्यामुळे 20 ते 25 फूट उंच पाण्याचा फवारा उडत आहे. महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. प्रवासात शुगर नाही वाढणार. रेल्वेत डायबिटिक फूड मिळणार. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांना योग्य आहार मिळण्यासाठी RIT द्वारे सुविधा. वाशिम तालुक्यातील वाशिम ते शिरपूर तामसी गावालगत नादुरुस्त रस्त्यांचे काम तत्काळ सुरू करावे. या मागणीसाठी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर 4 नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण पुकारले.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात गांगरखेडे येथे जनतेने निवडलेला सरपंच वाचविला. गांगरखेडेच्या महिला सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव बारगळला. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे सदर पेट्रोल पंपाला सील ठोकावे आणि आंदोलनकर्त्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. उमरखेड बंदला प्रतिसाद, महात्मा गांधी चौकात ठिय्या. अकोलामध्ये सणासुदीच्या काळात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेकडून अखा मदुराई ओखा या मार्गावर विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे गावोगावी घुमतोय काकड आरतीचा गजर, त्रिपुरारी पौर्णिमेला होणार सांगता. वाशिममध्ये गोशाळेंचे अनुदान थकले, दानही मिळेना, कसे जगायचे गोधन. महागाईमुळे गायीचे पालन पोषण कठीण, दान देणाऱ्यांची संख्या घटली. अमरावतीमध्ये साजावरच्या चक्रा कमी होणार, तलाठ्यांच्या रिक्त पदे भरणार, रिक्त पदामुळे अडचणी. तलाठी संघटने सुद्धा वेधले होते शासनाचे लक्ष. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड पुसद महामार्गावरील कुपटी नजीकच्या भीमनगर येथे रस्त्यावर एक युवती निश्चित पडून होती. त्या ठिकाणी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यावेळी भाजपचे समन्वयक नितीन मुंदडा येथून जात होते. त्यांनी गर्दी पाहून वाहन थांबवी तरुणीला उचलून वाहनाने उंबरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. अकोलामध्ये शेतमालाची ऑनलाईन नोंदणी, मग कशाला हवी अंगठ्यांच्या ठशाची हमी, शेतकऱ्यांचा सवाल. केंद्रावर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सिस्टमद्वारे नोंदणी अनिवार्य. बुलढाणामध्ये दाळ व डमरूड परिसरात गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मक्का पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले असून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. वाशिममध्ये सोने चांदीच्या भावात घसरण, सराफा बाजारात उलटफेर. एकाच दिवसात चांदीच्या भावात 4,500ने घट, सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे 40,572 मतदार निवडतील. 25 नगरसेवक व नगराध्यक्ष. बाळापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. एकूण 12 प्रभाग, राजकीय हालचालींना वेग. बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. आचारसंहिता लागू, प्रचाराला फक्त 4 दिवस, गड राखण्याचे दिग्गजांसमोर आव्हान. वाशिम जिल्ह्यात ऑक्टोबर उलटला तरी रब्बीच्या पेरण्या 2.5%. अति ओलाव्यामुळे शेतकऱ्यांच्या सावध पवित्रा. अमरावतीमध्ये दामणगाव प्रीमियर लीगमध्ये श्रीराम वॉरियर्स अव्वल. यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे आरोग्यमय दंड संपदा यातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा दहीफळ येथे उभारलेल्या परसबागेच्या पाहणीकरिता दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने अमेरिकेतील सोशियल कॅपिटल इन्स्टिट्यूट संस्थेच्या टीमने शाळेला भेट देऊन परसबागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. अकोलामध्ये गुजर ते गुजरवाडी मार्गावरील मोठमोठे खड्डे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत असून गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार नगरपालिका निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने लोणार शहरात राजकीय तापमान वाढले. कार्यक्रम जाहीर होता सर्वच पक्ष रणधुमाळीत उतरले असून गेले काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तयारीला आता वेग आला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे विदर्भातील अग्रगण्य म्हणून ओळखले जाणारे कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना मंगळवारी मारहाण झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले.